हाय गाईज, वेलकम टू आवर व्लॉग. तर आता लग्न वगैरे सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहोत मालवण फिरायला. तर पहिलं वेंगुर्ल्याला आम्ही जाणार आहोत. तिथे आहे फेमस म्हातारीची चूळ निवती बीचवरती. येस. आणि अजून काय काय फोर्ट आहेत, 2 टेम्पल्स आहेत, तर ते पण आम्ही विजिट करणार आहे. आज के दिन उधर ही है. आणि हा जो निवती बीच आहे ना, तो इथून तुळसिलीवरून काहीतरी 33 किलोमीटर आहे. आणि आम्ही आमच्या ह्या 2 व्हीलरने जाणार आहे, ॲक्टिवा. गावात असं चालवायला ना खूप मजा येते आणि एकदम असं मळबट सारखं वातावरण आहे. म्हणजे खूप गरमी आहे, ऊन नाही आहे पण खूप गरमी आहे. तर त्यामुळे ना असं का घाम येतं, बट इट्स ओके. एकदा 2 व्हीलर झालं की खूप मस्त वाटणार. चला भेटू. ते काय वॉटर हॅलो गाईज, फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत वेंगुर्ला बीचवरती. आणि पहिल्यांदा आम्ही थोडासा रस्ता चुकलेलो होतो, पण एक मध्ये काका भेटले, त्यांनी आम्हाला दाखवलं. आता इथून ना बोटिंग जे आहे ना, ते आय गेस इथे दिसत आहे मला बोटिंग. आपण तिथे एन्क्वायरी करूया. गुगलचे बोट. गुगल बोट समोर गुगल. पण इतकं भारी बीच आहे, ओ माय गॉड. तुला दाखवते. किती क्लीन पाणी आहे यार, एकदम असं मस्त निळं निळं. आणि अजिबात किनाऱ्यावरती कोणी, म्हणजे इथून तरी कचरा नाही दिसत. एकदम भारी वाटतंय. आणि पाण्याचं हे पण आहे, फोर्स पण आहे ना. अंडररेटेड लग रहा. नाही, अभि वो म्हातारीची जी चूळ आहे ना, त्याच्यामुळे हा खूप फेमस झालेला आहे. तिथे डॉल्फिन पॉईंट्स पण आपल्याला बघायचे. हा पुढे जाऊया. इथे तर डॉल्फिन पॉईंट आहे, परत म्हातारीची चूळ आहे, अजून 2 टेम्पल्स आहेत. आता बघूया, ते रेडीचा गणपती आणि अजून एक शिव टेम्पल आहे, ते आपल्याला कुठे भेटणार. आपण पुढे जाऊ. चल. हे बघा, इथे लाईट हाऊस आहे, म्हातारीची चूळ, डॉल्फिन सफारी, तबला पॉइंट, हिडन केव्स आणि सिक्रेट स्पॉट्स. लेट्स सी आपल्याला हे सगळं करता येत आहे का. बघा, इथे सगळ्या बोटिंगच आहे, बोटी आहेत मस्त. आपण आता एन्क्वायरी करूया, आपल्याला कुठली बोट मिळेल ते बघूया. हॅलो गाईज, एक स्मॉल अपडेट आहे. आम्ही गेलो होतो वेंगुर्ला बीचवरती, पण ते बोलले की त्याच्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना, म्हणजे हिडन केव्स, परत म्हातारीची चूळ वगैरे, त्यासाठी सकाळी 8 वाजता यावं लागतं. तर तेव्हा ते होणार आणि ऊन पण नाही लागणार. आणि लोक मोस्टली सकाळी येतात आणि ते 20-20 जणांना घेऊन जाणार. तर ते आम्हाला बोलले तुम्ही सकाळी या, तर तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतील. सो आम्ही उद्या सकाळचा प्लॅन करतो आहे. पण आता आम्ही चाललो आहे रेडीचा गणपती बघायला, जे तिथून होतं 30 किलोमीटर आय गेस ना. हो. तर आता फक्त थोडा म्हणजे 1 अर्धा तास राहिला आहे पोचायला. तर आम्ही आता रेडीचा गणपती बघतो. हो, 2, एक रेडीचा गणपती आणि एक शिव टेम्पल आहे, सांगवेश्वर. हो, ते दोघं करू. हाँ हाँ गाइस, तो हम लोग आए हैं अभी रेडी गणेश रेड्डी मंदिर. बहुत फेमस है इधर, और आज मंडे है इसलिए थोड़ा भीड़ कम है, मैं सुना, वरना भीड़ बहुत होता है. ये एक प्रसाद लिया हम लोग ने, टोटल 150 का आया ये प्रसाद. और जैसे नॉर्मली हर जगह रहता है कि मंदिर कि आपको आजू बाजू पार्किंग लगेगा, तो फिर प्रसाद वाले के आजू बाजू लगा लो और उनसे प्रसाद ले लो. ऐसे ही सिस्टम है इधर भी. हाँ, थोड़ा है ऐसे तो गर्मी है आज, पर लेट्स सी, फिर मिलते हैं. ऐसे ये है मंदिर, मस्त शांत सा एरिया है. आगे पानी भी दिख रहा है दूर. बीच है ऑलरेडी बीच.
वो फेमस आहे ना वो. हो. हम लोग इधर नजदीक में हो, वांगोली या कुड़ा या किधर. सॉरी बेंगोली. सॉरी. नजदीक हो तो जरूर विजिट करना क्योंकि है तो मस्त जगह. तर आमचं मस्तपैकी आता देवळामध्ये ना दर्शन झालेलं आहे आणि इथे फोटोज वगैरे काढायला अलाउड आहे. फोटो व्हिडिओ गुड. हाँ बहुत अच्छा है वो. आणि अजिबात गर्दी पण नव्हती आणि ऊन तर खूप आहे इथे, तर तो थोडा इश्यू आहे. पण जास्त पण असं नाही आहे, डोकं दुखणार नाही एवढं नाही आहे, डोकं दुखेल एवढं नाही आहे. पण मस्त गणपती आहे. मला खूप टाईमपासून रेडीच्या गणपतीला यायचं होतं आणि आज अचानक प्लॅन झाला आणि आम्ही आलो, तर खूप छान वाटतंय. नसीब में था आज इसलिए. मस्त आहे, तुम्ही पण इथे नक्की विजिट करा. तर आम्ही आता आलो आहोत सप्तेश्वर स्वयंभू महादेव मंदिरामध्ये. तर बंद आहे, कडी आहे ना, कडी काढ. कसं काढू कडी व्हिडिओ. हे बंद आहे ॲक्च्युली, तरी पण आम्ही हे ओपन करून जातोय. आम्ही जिथे हे केलं ना, लंच केलं त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे, पारिजात हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर. पण इथला गाभारा बंद आहे, त्यामुळे जायचं की नाही हा प्रश्न आहे. हे बघा किती मस्त आहे मूर्ती. देखा था मतलब पहले वो मूर्ति देखा फिर नंदी देखा. तर आमचं हे महादेव मंदिरचं पण मस्तपैकी दर्शन झाले. तर कोणीच नव्हतं, कड्या लावलेल्या होत्या घरी, पण आम्ही ओपन करून आलो. छान आहे, छोटंसं मंदिर आहे आणि हे पण खूप फेमस असं ऐकलं होतं म्हणून आलो. आणि जिथे आम्ही ना लंच केलं ना, पारिजात हॉटेल त्याच्या एक्झॅक्ट समोरच आहे हे. तर आमच्या 2 मंदिरचं मस्त दर्शन झालं, बिलकुल घाई नाही आणि म्हणजे गर्दी नाही. रेडीचा गणपती आणि हे महादेव मंदिर, स्वयंभू महादेव मंदिर. तर आता ह्याच्या पुढचा काही प्लॅन तर नाही आहे, तर बघू आपण. इथे बीच आहे, तर बीचेसवरती जाऊ किंवा नाही ते आम्ही या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की आता याच्या पुढे आम्ही काय प्लॅन करतो ते. बाय. हॅलो गाईज, तर आम्ही आज आत्ता आलो आहोत शिरोडा बीचवरती. आणि इथे ना बोटिंग वगैरे जे काही असतं ना, ते फक्त 12 आणि 1 वाजेपर्यंतच असतं दुपारी. नंतर तुम्ही पाण्याचा प्रवाह बघू शकता, आवाज पण किती येतोय जोरजोरात, त्यामुळे ते इव्हिनिंगचं ऑब्व्हियसली बंद करतात. आणि खाली बघा इथूनच अशी वाळू सुरू झालेली. लोक पाण्यामध्ये एन्जॉय करू शकतात. आणि इथे चेंजिंगसाठी रूम्स, म्हणजे छोटे छोटे असे बाथरूम्स पण आहेत. तिथे तुम्ही आंघोळीची सोय आहे आणि चेंज पण करू शकतात. ऑफकोर्स जी चूळ होती ना त्याच्यामध्ये तर आपण भिजणार होतो, ते मला माहीत होतं, त्यामुळे ना मी एक्स्ट्रा कपडे आणले होते. पण आता हे एक्स्ट्रा कपडे दुसऱ्याच कारणासाठी यूज होणार आहेत. त्या साईडला खूप गर्दी आहे, पण या साईडला बिलकुल गर्दी नाही. मस्त
इथेच आता वाळूमध्ये आपल्याला बॅग वगैरे ठेवायला लागणार, चप्पल, आणि आपण एन्जॉय करूया. हा आहे शिरोडा बीच. लेट्स गो. चलो 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 चलो. ये है नेचुरल वेव पूल. हो, चल पुढे. हो. गाइस व्यू तो बहुत सही है. या साईडला ये ना. एवढं घाबरतोय, एवढंसं पाणी आहे. हा मी घाबरतो. अरे पडलाच. काय पडणार आहे? हाँ 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 किया है. हाँ, ये देखो. देखो आया. तर फायनली आम्ही मस्त चेंज वगैरे केलेलं आहे आणि इतकं भारी वाटलं ना. मजा आ गया यार. एक ऐसे ना स्ट्रेस रिलीफ जैसे बोलता है ना, वैसे लगता है बीच पे आके. आणि गरमीमध्ये असं ना बीचवर जायला ना खूप मजा येते, आणि ते खूप, पण खूप. हे असं गावचे जे बीच असतात ना, त्याचं एक वेगळाच मजा असते. खूप मस्त वाटलं. त्याच्यानंतरची जी प्रोसेस असते ना, कपडे चेंज करा, आणि त्याने बोर होतं, पण ठीक आहे. हा, आज जरुरी सोमवार आहे. तरी पण एवढी गर्दी नव्हती. पण संडेला तर किती गर्दी असेल काही सांगू शकत नाही. आणि इथे ना या बीचवरती म्हणजे तुम्हाला जे हे करायचं असेल ना आंघोळ, तर एका बॅडलीचे 20 रुपये आहेत, आणि फक्त चेंज करायचं असते ना जेव्हा आपण बीचवर जातो तेव्हा, तर त्याचे पर पर्सन 10 रुपीज आहेत. आणि आंघोळ करायचे एका बॅडलीचे 20 रुपीज पर पर्सन. आणि खूपच स्वस्त आहे. हा, स्वस्त खूपच. तर आम्ही इथून घरी जाणार, आणि ऑन द वे काही भेटलं स्नॅक्स वगैरे तर ते पण खाणार. मॅगी वगैरे मजा येईल. लेट्स सी. लेट्स सी. टकाने बनतो. ऐसा क्या? हाँ ना, रोबोट जैसे देख रही है.
तो मिलेगा